नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। सरकारकडून मोठं गिफ्ट। 8व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्त्यात वाढ जाहीर करण्यात आली आहे। काय आहे ही महत्त्वपूर्ण बातमी हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। अजूनही तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर, डीए मध्ये 2% वाढ। केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच सरकार कर्मचारी महागाई भत्त्यात म्हणजे डीए मध्ये 2%ची वाढीला मंजुरी दिली आहे। यामुळे आता डीए 53% वरून थेट 55% वर पोहोचला आहे। ही वाढ 7व्या वेतन आयोगांतर्गत लागू करण्यात आली आहे। नवीन वाढ जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे आणि ही वाढ जून 2025 पर्यंत राहणार आहे। वेतनवाढी वाढीचं गणित। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे उदाहरणार्थ पाहूया। जर मूळ वेतन 19,000 असेल तर आधी डीए 10,070 रुपये मिळत होता। आता 2% वाढीनंतर डीए 10,450 होईल, म्हणजे 380 रुपये अधिक रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल। सोबतच थकबाकी मिळणार। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जानेवारी आणि फेब्रुवारी 2025 या 2 महिन्यांची थकबाकी मिळणार आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होईल। 8व्या वेतन आयोगाची तयारी सुरू। सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन केला असून त्याची शिफारस जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे। यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।